ज्यांना मसाला जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी आहे भरपूर असं बटर घातलेलं आणि तळलेला कांदा फक्त वाटण घातलेलं हे चिकन बनवलेलं आहे. म्हणजे झालं असं, तनू कोणी कॉलेजमधून आला आणि त्याला बटर चिकन खायचं होतं. घरात पाय ठेवला की नाही तोपर्यंत चालू, मम्मी आज बटर चिकन करणार काय. आणि मला कंटाळा आलेला, कारण मग कधी ते सगळं उसावर करायची, मसाला वगैरे करायचा, त्यामुळे मी नको म्हणत होते बनवायला. तर त्याला खायचंच होतं, तर म्हटलं मी बनवतो. मग त्याला चिकन आणायला पाठवलं. मग मन राहतंय कांदा तळून घालायचा होता आणि कुठंतरी भाजून घेईल म्हटलं. उठले, कांदा चिरला, तो इथंपर्यंत तळून घेतला. त्यानंतर इथं मी चिकन कणी धुवून त्यानंच घेतलं. त्यानंतर इथं मी थोडंफार मसाले घातलेले ते सांगते. आलं लसणाची पेस्ट, दही, लाल तिखट, त्यानंतर धना जिरा पावडर आणि थोडासा चिकन मसाला, दही असं सगळं घालून कणी मी ठेवलं. त्यानं मिक्स केलं. त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्यात कणी अर्धा तळलेला कांदा, त्यात कणी आपली काश्मीरी लाल मिरची पावडर आणि लसूण, ते पण पाणी न घालता वाटण करून घेतलं. ते देखील त्या चिकनमध्ये घालून कणी ते लावून घेतलं. आता तनू इथं फोडणीला टाकते. इथं कढईमध्ये भरपूर असं बटर घालायचं. त्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं ते चिकन घालायचं आणि मॅरिनेट करताना जे आपण अर्धा उरलेला तळलेला कांदा ठेवलेला असते की नाही ताईनं, तो देखील घालायचा. त्यानंतर हे बघा, पळीनं असं परतून घ्यायचं आणि बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिट हे चिकन असंच राहू द्यायचं. अजिबात बाकीचा काहीच मसाला घालायचा नाही. इतकं छान लागते, म्हणजे मला पण वाटलं नव्हतं असं फक्त बटर आणि फक्त कांदा तळलेला वगैरे घातलेलं चिकन पण इतकं भारी लागतंय. ज्यांना फक्त चिकनच खायला आवडते ना, त्यांच्यासाठी हे बरं आहे. तर दुसरीकडे तोपर्यंत मी भात वगैरे पण आवरून घेतला होता. अजून चपात्या फक्त करायच्या बाकी होत्या. तर इथं तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त असं त्या बटरला तर्री, म्हणजे तेल सुटल्यासारखं झालेलं आहे. आणि बारीक गॅसमुळं कणी पाणी अजिबात घालायचं नाही. चिकन आपोआप असं शिजवून येतं मस्तपैकी. असं चिकन एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना देखील आवडेल.